जगाच्या राजकारणात एक अशी चाल सुरू आहे जी वरून शांत दिसते पण आतून प्रचंड स्फोटक आहे. आणि या खेळात एक देश अचानक स्वतःला हिरो समजू लागला, पण काही तासातच त्याची अशी इज्जत काढली गेली की संपूर्ण जग बघत राहिलं. हा देश म्हणजे पाकिस्तान, आणि ज्यांनी त्याला आरसा दाखवला ते म्हणजे इस्रायल. नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र. होय, अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने स्वतःला मध्यस्थ म्हणून सादर केलं, स्वतःचं कौतुक केलं आणि जगासमोर सांगायला सुरुवात केली की आमच्यामुळेच युद्ध थांबलं. पण अचानक इस्रायलने अशी प्रतिक्रिया दिली की पाकिस्तानची सगळी हवा निघून गेली. ही फक्त एक बातमी नाही, ही आहे जागतिक शक्तीच्या राजकारणात चाललेली खऱ्या ताकदीची परीक्षा. गेल्या 40 दिवसापासून मध्य पूर्वेत एक भयंकर तणाव पेटलेला होता. एका बाजूला अमेरिका, दुसऱ्या बाजूला इराण आणि मध्ये इस्रायल. या तिघांमध्ये सुरू असलेला संघर्ष इतका गंभीर झाला होता की जगभरात तिसऱ्या महायुद्धाची चर्चा सुरू झाली होती. हल्ले, प्रत्युत्तर हल्ले, गुप्त कारवाया, सायबर वॉर, सगळं काही सुरू होतं. या संघर्षात प्रत्येक देश आपापल्या पद्धतीने भूमिका घेत होता, कोणी उघडपणे तर कोणी पडद्यामागे. आणि इथेच पाकिस्तानने एक चाल खेळली. पाकिस्तानने दावा केला की त्यांनी अमेरिका आणि इराण यांच्यात संवाद घडवून आणला, संदेश पोहोचवले आणि शेवटी 2 आठवड्यांचा युद्धविराम घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांनी खुलेआम सांगितलं की आमच्या नेतृत्वाची मोठी कामगिरी आहे, आम्ही आता जागतिक स्तरावर विश्वासार्ह मध्यस्थ आहोत. पाकिस्तानचे पंतप्रधानही मागे राहिले नाही, त्यांनी स्वतःचं कौतुक केलं आणि देशात एक प्रकारचा डिप्लोमॅटिक विजय साजरा केला जाऊ लागला. पण इथेच कथा वळण घेते, कारण जर काही तासातच इस्रायलने एका अशी प्रतिक्रिया दिली जी पाकिस्तानसाठी धक्कादायक होती. भारतामधील इस्रायलचे राजदूत रुवेन अझर यांनी थेट आणि स्पष्ट शब्दात सांगितलं, आम्ही पाकिस्तानला विश्वासार्ह मानत नाही. एक वाक्य पर परिणाम प्रचंड. ही केवळ टीका नव्हती, हा एक स्पष्ट संदेश होता की जागतिक पातळीवर पाकिस्तानच्या दाव्यांवर कोणीही सहज विश्वास ठेवायला तयार नाही. रुवेन अझर यांनी आणखी एक मोठं विधान केलं. त्यांनी म्हटलं की कदाचित अमेरिकेने स्वतःच्या गरजेसाठी पाकिस्तानचा वापर केला असेल. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की पाकिस्तान ज्या गोष्टीचं श्रेय घेत आहे ती कदाचित त्याची भूमिका नसून तो फक्त एक मेसेज कॅरियर असू शकतो. इतिहास पाहिला तर हे नवीन नाही. अमेरिकेने याआधीही अनेक वेळा अशा देशांचा वापर केला आहे, जसे कतार, तुर्की, जिथे ते थेट बोलू शकत नाहीत तिथे तिसऱ्या देशाच्या माध्यमातून संवाद साधतात. पण त्या देशाला निर्णायक शक्ती म्हणणं चुकीचं ठरतं. आणि इथे पाकिस्तानने कदाचित हाच चुकीचा अंदाज लावला. त्यांनी स्वतःला गेम चेंजर समजलं, पण इस्रायलने त्यांना गेममधील एक प्यादा म्हणून दाखवलं. आता प्रश्न असा आहे, इस्रायलने इतकी कठोर भूमिका का घेतली? त्यामागे एक मोठं कारण आहे. इस्रायल आणि पाकिस्तान यांचे संबंध ऐतिहासिकदृष्ट्या कधीही चांगले राहिलेले नाहीत. पाकिस्तानने इस्रायलला अधिकृत मान्यता दिलेली नाही आणि अनेक आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर दोन्ही देश एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत. त्यामुळे इस्रायलला पाकिस्तानवर विश्वास नसणं हे नवीन नाही. पण यावेळेस त्यांनी सार्वजनिकपणे हे सांगणं खूप मोठं पाऊल आहे. यातून एक स्पष्ट संदेश जातो की इस्रायल या चर्चेत कोणाला खऱ्या खेळाडू म्हणून पाहत आहे आणि कोणाला नाही. दरम्यान अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धविरामाची घोषणा झाली आहे. 2 आठवड्यांसाठी शस्त्रसंधी म्हणजे थोडासा श्वास घेण्याचा वेळ. पण हा शेवट नाही, कारण खरी चर्चा अजून बाकी आहे. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष JD व्हान्स यांच्या नेतृत्वाखालील एक शिष्टमंडळ पाकिस्तानला भेट देणार आहे. इस्लामाबादमध्ये बैठक होणार आहे आणि इथेच पुन्हा पाकिस्तान चर्चेत येतो, कारण ही बैठक त्यांच्या भूमीवर होणार आहे. पण प्रश्न तसाच आहे, ते होस्ट आहेत की निर्णायक? आंतरराष्ट्रीय राजकारणात एक गोष्ट खूप महत्त्वाची असते, परसेप्शन, म्हणजे जग तुम्हाला कसं पाहतं. आणि सध्या पाकिस्तानसाठी ही परसेप्शन खूपच मिक्स्ड आहे. एका बाजूला ते स्वतःला मध्यस्थ म्हणत आहेत, तर दुसऱ्या बाजूला इस्रायलसारखा देश त्यांना ओपनली नाकारत आहे. ही परिस्थिती पाकिस्तानसाठी एक मोठा डिप्लोमॅटिक चॅलेंज आहे, कारण जर तुम्हाला खरोखर जागतिक स्तरावर मध्यस्थ व्हायचं असेल तर विश्वासार्हता सर्वात महत्त्वाची असते आणि ती मिळवणं खूप कठीण असतं, पण गमावणं खूप सोपं असतं. आता पुढे काय होणार? ही शस्त्रसंधी टिकणार का? अमेरिका आणि इराण खरंच दीर्घकालीन करार करणार का? आणि सर्वात महत्त्वाचं, पाकिस्तानची भूमिका पुढे काय असेल? हे सगळं पुढील काही दिवसातच स्पष्ट होईल. पण एक गोष्ट नक्की आहे, या संपूर्ण प्रकरणाने एक गोष्ट स्पष्ट केली आहे की जागतिक राजकारणात फक्त घोषणा करून काही होत नाही.
तुमची ताकद, तुमचा प्रभाव आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यावरचा विश्वास, हे सगळं सिद्ध करावं लागतं. आणि सध्या तरी पाकिस्तान त्या परीक्षेत पूर्णपणे पास झालेला दिसत नाही आणि कदाचित म्हणूनच इस्रायलने त्यांना थेट आरसा दाखवला. ही कथा इथे संपत नाही, कारण ही फक्त सुरुवात आहे एका मोठ्या जिओपॉलिटिकल गेमची, जिथे प्रत्येक देश आपली चाल खेळतो. कोणी शांतपणे, कोणी आक्रमकपणे, पण शेवटी जिंकणार तोच ज्याच्याकडे केवळ शक्ती नाही तर विश्वासही आहे. आणि म्हणूनच पुढील काही दिवस जगासाठी खूप निर्णायक ठरणार आहेत, कारण शांततेच्या नावाखाली कदाचित आणखी मोठं वादळ तयार होत असेल आणि त्या वादळात कोण टिकणार आणि कोण उडून जाणार हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.